नाही, तो बरोबर आहे. म्हणजे आता खास करून स्टेट बँकेसंदर्भातच सध्या चालू आहे. त्यांनी एक WhatsAppची लिंक येते आपल्याला किंवा डायरेक्ट आपल्याला WhatsAppमध्ये जॉइन करून घेते. तर जॉइन केल्यानंतर आपण WhatsApp ओपन केलं आणि त्या आतलं लिंक जर आपण क्लिक केलं, तो लिंक ओपन केलं तर आपल्या अकाउंटची माहिती, आपण वैयक्तिक माहिती जो काही त्यांना समोरच्यांना शेअर होते. मग तो आपला अकाउंटमधून जर SBI अकाउंटशी आपण संबंधित असेल बँकेशी, आपल्या अकाउंटमधून पैसे कट होण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे लोकांना एवढं आव्हान आहे की आपण जो काही WhatsApp लिंक, अननोन लिंक आले आणि आपल्या ग्रुपमध्ये ॲड केलेले जर आले, तर तो डायरेक्टली ओपन न करता खात्री करा पण संबंधित ओळखीचा माणूस आहे का. नसेल तर तो डायरेक्ट डिलीट केलेले सगळ्यात उत्तम. नाहीतर तुम्ही डिलीट नाही केले तर तुम्ही आर्थिक फसवणूक नक्की होणार, एवढी मात्र खरी. लोकांना एवढं आव्हान आहे की आता जो काही लिंक, अननोन लिंक येते, कॉल येते, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड होतात. जसे काय आता नवीन ट्रेंड सुरू झालेले शेअर मार्केट संदर्भात.